धावत जाणं हा माणसाचा स्वभाव नाही. जिथं जिथं सुख मिळतं तिथं तिथं डोळे झाकून धावत जाणं हा माणसाचा स्वभाव. सुख मिळालं, सुख दिसलं की धावत जाणं आपल्या सगळ्यांचा धर्म आहे, आपल्या सगळ्यांचा स्वभाव आहे. मला ते चूक आहे का बरोबर आहे हे ठरवण्याकरता मी इथं उभा नाही, मला त्याच्यात पडायचंही नाही. आम्ही सुखाकरता अहोरात्र प्रयत्न करतो. जन्माला आल्याच्या क्षणापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत माणसाला एकच हाव असते, ती म्हणजे सुख मिळालं पाहिजे. हेची धरी हाव संसार, बस दुसरी हाव नाही. तुकोबाराय म्हणतात बस एवढंच. यावे खावे बरवे किंवा बरे असावे सदैव, हेची धरी हाव संसार. यावे खावे. तुकोबारायांची भाषा बारीक आहे महाराज. तुकोबारायांचा एक एक शब्द पृथ्वीच्या मोलाचा आहे. ल्यावे खावे याला काही अडचण नाही हो, ते तर आपल्या प्रारब्धाने मिळतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न धन मान हे तो प्रारब्धाधीन, किंवा अन्न मान धन काय ज्याचे जसे प्रमाण असतील ते बघून घ्या, पाठभेद जसे असतील. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अरे आम्हाला मिळणारं अन्न प्रारब्धाने मिळतं, त्याच्यात हाव मानायचं काय कारण आहे? ल्यावे खावे सगळ्यांचंच चाललंय. प्रारब्धानं जे मिळतं ते मिळतच, पण नुसतं प्रारब्धानं मिळालं आणि ते आम्ही स्वीकारलं तर याच्यामध्ये हाव नाही. मी पुढे बोलतो. कल्पना करा, एखाद्या दिवशी माझ्या नशिबामध्ये जेवण नाहीच, नुसते पोहेच आहे, जेवणच मिळालं नाही. प्रवासात अडकलो, कामात अडकलो, अमुक झालं तमुक झालं, जेवायला फुरसत मिळाली नाही, जेवणच नशिबात नसेल, प्रारब्धातच नसेल, बशीभर पोहे. दिवसभरामध्ये तेवढेच पोहे आले माझ्या समोर. प्रारब्धात जे असेल ते घ्यावं लागेल का नाही? ते सोडून थोडंच देता येतं जे प्रारब्धात आहे. बघा बशीभर पोहे समोर आले. समोर पोहे आले आणि मी खाल्ले, याच्यामध्ये कशाचीच अडचण नाही. पण समोर आलेल्या बशीभर पोह्याकडे बघून मी जर वाढणाऱ्याला म्हणलं लिंबाची फोड आहे का हो, तिथं संसार सुरू झाला. पोहे मिळणं याच्यात संसार नाही, कपडे चांगले परिधान करणं याच्यात संसार नाही. जे मिळतं ते चांगलंच असलं पाहिजे असा अट्टहास जेव्हा सुरू होतो तेव्हा संसाराचा प्रारंभ आहे. विठ्ठला 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 म्हणून ल्यावे खावे याला काही अडचण नाही हो. पुढचा शब्द तुकोबारायांचा अडचणीत आणणार आहे. ल्यावे खावे बरे असावे, तिथं सगळी अडचण. बरे असावं म्हणलं की सुरू झालं. का बोलतो मी आपल्याला? जन्माला आल्याच्या क्षणापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत फक्त सुखाच्या मागे आपण लागतो. फक्त सुख, फक्त सुख, दुसरं काही नाही. त्या सुखाकरता रडणं चालू आहे, त्या सुखाकरता पळणं चालू आहे, त्या सुखाकरता भांडण चालू आहे, त्या सुखाकरता स्वार्थ आहे, त्या सुखाकरता वादविवाद आहे, त्या सुखाकरता स्वार्थीपणा आहे. काय कमी आहे सांगा ना? जन्माला आल्याच्या क्षणापासून सुखाचा प्रयत्न चालू आहे. सांगू आपल्याला, जन्माला आल्याच्या क्षणी आईच्या दुधाकरता जे रडणं सुरू होतं ते मरताना ऑक्सिजनच्या सुखापर्यंत चालूच राहतं. आहे का नाही सांग? मला मिळावं 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 मिळावं, याच्या पलीकडे काहीच नाही. मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे. जन्माला आल्यापासून तेवढंच चाललं. बरं एवढे प्रयत्न करून पदरात काय पडलं सांगा? आयुष्याच्या शेवटी एखाद्याला विचारून बघा, बाबा इतके प्रयत्न 80 वर्ष झाले तुम्ही सुखा करता करता मिळालं का सुख? म्हणतो कशाचं काय हो, काहीच मिळालं नाही, काहीच नाही. पण तरी आमचे प्रयत्न चालू आहेत, तरी चालू. म्हणून तुकोबारायांचे शब्द महत्वाचे, म्हणून संतांचे शब्द महत्वाचे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला.
माया वेशिला जीव माझा माया वेशिला जीव माझा माया वेशिला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला क्षण एक यज्ञ नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला माया वेशा क्षीण पावला माया वेशिला जीव माझा हितसातिशासीन पावला माझ्या वेशीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिण पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेणती कोणी तुकोबारांची भाषा सर्व सुखाची काय शब्द वापरला आशा अहो आशेतच जन्म चालला हो अजून मिळायचा पत्ताच नाही आशेतच चालला सर्व सुखाची भोगा जन्म गेला दाखवा बरं अभंग आशेतच चाललं आशेतच मिळेल सुख मिळेल 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 5व्या वाढदिवसाला मिळेल नाही मिळालं निदान 50व्या वाढदिवसाला मिळेल नाही मिळालं निदान 61ला सुख मिळेल मिळत नाही निदान जाऊ द्या बाबा अमृत महोत्सवाला सुख मिळेल तिथंही मिळत नाही त्याला वाटतं जाऊ द्या अमृत महोत्सव गेला तसा सहस्त्रचंद्र दर्शनाला सुख मिळेल तिथंही मिळत नाही त्याला वाटतं आताही मिळालं नाही आता शताब्दीला सुख मिळेल कशाचं सुख मिळतं शताब्दीला शताब्दीलाही सुख नाही शेवटी त्याला वाटतं कुठंच नाही मिळालं तर निदान 14व्याला तरी मिळेल पण नेम 14व्याला पोरं वाटण्या करून घेतात कशात सुख आहे सांगा कशाचं सुख अरे सर्व सुखाची या भोगा नाही आशा जन्म गेला आशाच आहे मिळेल 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 सगळी सुख एकाच्या वाट्याला अरे सुखी असलेला जीव मला दाखवा मी इथलं बोलत नाही मंडपातलं गावातलं बोलत नाही जगाच्या पाठीवर दाखवा सुखी जीव जो जीव आहे तो सुखी नाही आणि जो सुखी आहे तो जीव राहतच नाही काय सांगू मी आपल्या सुखी जीव आहे का सगळी सुख एकाच्या वाट्याला आली दाखवा उदाहरण कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये अपूर्णता राहतेच महाराज मी आपल्याला एक प्रमाण देऊन जातो त्या महाभारतामध्ये विदुराने धृतराष्ट्राला उपदेश करताना माणसाच्या जीवनातल्या 6 सुखाचा विचार केला ओके धावतं सांगतो अर्थागमो नित्यम आरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रः अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानिराजन विदुर सांगतात धृतराष्ट्राला राजा या जगातामध्ये माणसाला प्रपंचामध्ये फक्त 6 सुखाची अपेक्षा आहे त्याच्या पलीकडे नाही माणसाला 7वं सुख नको ऐका जरा बारीक ऐका लक्ष द्या 7वं सुख नको 6 कोणत्या सुखाची अपेक्षा आहे अर्थागमो नित्यम आम्हाला कायम पैसा मिळत राहावा प्रपंचातलं एक सुख बरोबर माझं चुकत असलं तर सांगत चला बरं मला सांगितल्याशिवाय कळत नाही मला प्रतिसाद द्या बोलत राहा माझ्याशी तर माझं कीर्तन पुढे जाईल नाहीतर मी एकट्यानेच बोलायचं आणि तुम्ही गप ऐकायचं असं चालत नाही याला कीर्तन म्हणत नाहीत पहिलं सुख आम्हाला कायम संपत्ती मिळत राहावी एक दुसरं नित्यम आरोग्यताचं आमचं जीवन निरोगी राहावं प्रपंचातलं दुसरं सुख प्रियाच्या भार्या प्रेम करणारी बायको मिळणं प्रपंचातलं तिसरं सुख प्रियवादिनीच गोड बोलणारी बायको मिळणं प्रपंचातलं 4थं सुख प्रेम करणारी आणि गोड बोलणारी 2 वेगळ्या बायका नाहीत बरं
हा, एका बायकोचे 2 वेगळे गुण आहेत, नाही तर प्रत्येक गुणाकरता वेगळी म्हणाल, तसं चालत नाही. तसं चालत नाही. एकाच बायकोचे 2 गुण आहेत, प्रेम करणारी आणि गोड. कारण महाभारताला हे माहिती आहे की प्रेम करणारी गोड बोलतेच असं नाही, आणि गोड बोलणारी. काय अनुभव बोलता हो तुमचा, शाबास. मला काय सांगायचंय, अहो तुकोबार आहे अपवाद नाही, तुमची माझी काय कथा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि 5वं सुख वश्यश्च पुत्र, हा आज्ञेत राहणारी संतती निर्माण होणं, प्रपंचातलं 5वं सुख. आणि जी विद्या आम्ही शिकतो त्या विद्येनं, आमच्या शिक्षणानं आमचं पोट भरून देणं, हे प्रपंचातलं 6वं सुख. बस, माणसाला एवढ्याचीच अपेक्षा आहे. मला जास्त लांबवायचं नाही. मला विचारायचं आहे असं की ही 6ही सुख एकाच्या वाट्याला आली आहेत, असं एक उदाहरण मला पृथ्वीच्या पाठीवर दाखवा. ही 6ही सुख एकाच्या वाट्याला आली आहेत असं एक उदाहरण दाखवा, जास्त नको. एक असं नाही महाराज. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची तब्येत चांगली नाही, ज्यांच्या तब्येती धडधाकट आहेत त्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांच्याकडे हे दोन्ही आहेत त्यांना गोड बोलणारी भेटत नाही, ज्यांना गोड बोलणारी भेटते ती प्रेम करत नाही. बरं, जी गोड बोलून प्रेम करते त्यांना झालेली पोरं त्यांना जबरदस्तीनं चातुर्मासाला पंढरपूरला पाठवल्याशिवाय राहत नाही. 6ही सुख एकाच्या वाट्याला आली, दाखवा ना महाराज उदाहरण आहे का? नाही ना. सुखाकरता मनुष्य अथक प्रयत्न करतो, पण त्याला सुख प्राप्त का होत नाही याची चर्चा मला करायचीच नाही. त्याचा वेगळा विषय येतो, विषयांतर होईल, कीर्तन भलतीकडे बरकटत जाईल आपलं. मी जे म्हणतो ते बरोबर आहे का? फक्त मला सांगा, माणसाला जन्माला आल्याच्या क्षणापासून मरणाच्या क्षणापर्यंत सुखाची आशा आहे, हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे, काही चूक नाही. आणि याच्यात चूक मानायचं काही कारणही नाही. सुख मिळवणं आवश्यक आहे, मिळालं पाहिजे, आमचा धर्म आहे, आमचं कर्तव्य आहे, आमचा हक्क आहे, आम्ही मनुष्य आहोत, आम्हाला सुख मिळालं पाहिजे. मान्य, माझं म्हणणं काही नाही. हे एवढं म्हणणं तुम्हाला मान्य झालं, मी पुढे चालू. आता माझ्या 2-4 प्रश्नाची मला उत्तरं द्या. माणसाला सुखाची अपेक्षा आहे, बरोबर? बरोबर. मला सांगा, माणसाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख त्याला दुःख जाऊन मिळावं वाटतं का दुःख राहून मिळावं वाटतं? ऐका, माझं बारीक उत्तर द्या बरं, विचार करून उत्तर द्या, नाहीतर रात्री झोप लागायची नाही. हा, नीट उत्तर द्या. माणसाला सुखाची अपेक्षा आहे, बरोबर? बरोबर. माणसाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख त्याला दुःख जाऊन मिळावं वाटतं का दुःख राहून? दुःख जाऊन मिळावं वाटतं, बरोबर. का? कारण दुःख राहून जर सुख मिळत असेल तर राहिलेलं दुःख माणसाला सुख भोगू देत नाही, बरोबर. मी अनेक उदाहरणं सांगतो याच्याकरता, अनेक उदाहरण. थोडं जरी दुःख राहिलं ना तरी ते राहिलेलं दुःख माणसाला सुख भोगू देत नाही महाराज. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. दशरथ राजाला काय कमी होतं मला सांगा? दशरथ राजाला कमी काय होतं? आपण रामायण वाचा, भावार्थ रामायण वाचा, वाल्मिकी रामायण वाचा. काय कमी होतं? अयोध्येसारखी सुंदर नगरी, अयोध्येसारखे अतिशय चांगले प्रजाजन, 1 नाही 2 नाही 800 बायका केल्या दशरथ राजा. 3 मुख्य होत्या, भाग वेगळा, पण 800 बायका, 1 नाही 2 नाही 800. जुन्या लोकांना नादच फार आहे. बरं, जाऊ द्या. 800 बायका केल्या. एवढी सगळी, कौशल्यासारखी पत्नी, कैकेयी सारखी सुंदर पत्नी, सुमित्रेसारखी अतिशय सज्जन समंजस पत्नी मिळाली. काय कमी होतं? सगळं चांगलं होतं, तरी विश्वामित्राकडे जाऊन रडावं लागलं. पोरगं नाही हो, पोरगं. आता काय बिघडलं होतं त्याच्यात? नसलं. झालेल्यांनी असे काय दिवे लावलेत म्हणून नसलेल्यांना वाईट वाटावं? असं काय म्हणून? नसलं राहिलं, काय बिघडलं? पण तरी एका अंशात राहिलेलं दुःख त्याला सगळी सुख भोगू देत नाही, हे मला सांग. दशरथ तरी बरा, जाऊ द्या, पोरग नव्हतं म्हणून रडावं लागलं. रावणाला काय कमी होतं सांगा? 80 सहस्र नारी. कोण बोलतं? नाथ महाराज. भावार्थ रामायण काढा, 1 नाही 2 नाही 80,000. 80,000. मी असंच कीर्तन करून एके ठिकाणी बसलो, कीर्तनामध्ये सांगितलं रावणाला एवढ्या. तो एक जण आला तोंडला, महाराज एक शंका आहे. म्हणलं बोल.
म्हटलं रावणाला 80,000 बायका. म्हणलं हो बाबा, नाथ महाराज जबाबदार, आपण थोडंच आपल्या मनाने बोलतो आणि दुसऱ्याच्या बायका मोजाव्यात या मताचा मी कधीच नव्हतो. मला काय करायचं? तो म्हणलं 80,000. म्हणलं असतील. वाल्मिक ऋषी म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, म्हणल्यावर असतील. तो म्हणलं त्याचं कसं चालत असेल? म्हणलं तुला काय करायचं? नंतर मी गावात चौकशी केली तेव्हा मला कळलं त्याला एकच होती, ती याला नीट वागवत नव्हती म्हणून याला 80,000ची चिंता पडली. त्याचं कसं चाल, अरे कसं का चाल ना, आपल्याला काय करायचं? बरं, प्रत्येक बायकोला 10-10 पोरं, एक एक पोरगी, संतती कमी का? घरी जाऊन मांडा रात्री तरी रक्षित किती होतात त्या. एवढं सगळं काय कमी, तरी एक सीता कमी पडलीच का? आपण रामायण वाचा. अध्यात्म रामायणाच्या शेवटी जेव्हा रावण पडला बाण लागून रामचंद्र प्रभूंचा आणि मरणाची वेळ आली, त्या वेळेला मंदोदरी रणांगणावर आली आणि मंदोदरी रावणाला म्हणते, काय म्हणून त्या सीतेच्या नादाला लागून ही अवस्था करून घेतली होती? काय म्हणून? अहो, सौंदर्याच्या कुळाच्या बाबतीत बघितलं तर सीता माझ्या नखाची बरोबरी करू शकत नाही असं मंदोदरी बोलली. काय मंदोदरी सुंदर असेल, पण तरी सुद्धा रावणाला अपेक्षा मंदोदरीची नव्हतीच, सीतेची. बरं, सीतेकरता प्रयत्न केले, मिळवलं काय? सीता एकटी गेली लंकेतून? नाही, याचं कुळ घेऊन गेली ना, याचं काही शिल्लक ठेवलं नाही. काय समाधान सांगा ना? थोड्या अंशामध्ये राहिलेलं दुःख माणसाला सुख भोगू देत नाही, महाराज, भोगू देत नाही. मी आपल्याला सामान्य बोलतो, घागरभर दूध आहे, दूध घागरभर दूध आहे, घागरभर दुधाला विरजण लावायला घागरभर दही लागतं का? नाही, एक चमचाभर दही पुरतं, चमचाभर, जास्त लागत नाही. घागरभर दुधाला विरजण लावायला चमचाभर दही फार झालं, फार झालं. तसं आमच्या घागरभर सुखाला विरजण लावायला फार लागत नाही. एक चमचाभर दुःख असलं तरी घागरभर सुखाचं विरजण लागून जातं. महाराज, गणिताच्या भाषेत सांगू, माणसाला 99% सुख असेल आणि 1% दुःख असेल ना, तर ते 1% दुःख त्याला 99% सुख भोगू देत नाही. विठ्ठला विठ्ठला का बोलतो मी आपल्याला? आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, बरोबर आहे, पण आम्हाला जे सुख मिळावं वाटतं ते दुःख जाऊन का दुःख राहून? दुःख जाऊन मिळावं वाटतं. राहिलेलं दुःख आम्हाला सुख भोगू देत नाही, म्हणून आम्हाला दुःख जाऊन सुखाची अपेक्षा आहे. आता दिवे, हे दिवे प्रकाश देतात. या प्रकाशामध्ये मी तुम्हाला बघतो, तुम्ही मला बघता, चांगलं कीर्तन व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही. परंतु या दिव्याने जरी प्रकाश दिला तरी अंधार ठेवून का अंधार घालून? आता तुम्ही मला बघता, मी तुम्हाला बघतो, अंधार गेला, पण कुठंतरी कोपऱ्यात, कुठंतरी दिव्याखाली तरी तिथल्या तिथं अंधार राहतोच ना, कुठंतरी राहतो. हे दिवे प्रकाश देतात पण अंधार ठेवून. उद्या सकाळी सूर्य उगवू द्या बरं, कुठं अंधार राहतो मला सांगा? पूर्व दिशेच्या रावळी, ज्ञानोबरांची भाषा. उदया येताची सूर्य दिवाळी, येरी ही दिशात येची काळी काळीमा नाही. ज्ञानोबराई चिंतन करता, येरी दिशात येची काळी काळीमा नाही. अरे कुठल्याच दिशेला अंधार राहिला नाही महाराज, सूर्य उगवला अंधार घालवून. आम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे, दुःख ठेवून का घालवून? दुःख घालवून. इथपर्यंत पटलं माझं? जिथं पटत नाही तिथं सांगा बरं, मी थांबायला तयार आहे, विचार करायला तयार आहे. जिथं पटत नाही तिथं मला सांगा. माणसाला सुखाची अपेक्षा आहे, बरोबर? बरोबर. माणसाला जे सुख मिळावं वाटतं ते दुःख जाऊन मिळावं वाटतं, बरोबर? बरोबर. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाला दुःख जाऊन सुख मिळावं वाटतं, पटलं. आता मला सांगा, दुःख जाऊन सुख मिळावं वाटतं तर ते गेलेलं जे दुःख आहे ते किती दिवसांनी परत यावं वाटतं? दुःख जाऊन सुख मिळावं, बरोबर. गेलेलं दुःख पुन्हा किती दिवसांनी परत यावं? बरं जाऊ द्या, किती महिन्यांनी नाही, किती वर्षांनी नाही. आम्हाला वाटतं दुःख जावं ते कायमच जावं, पुन्हा येऊच नाही, बरोबर? पटलं? हे इथपर्यंत पटलं? पुढे चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाला दुःख जाऊन सुख मिळावं वाटतं, गेलेलं दुःख येऊ नये वाटतं, पण दुःख जाऊन जे सुख मिळावं वाटतं ते मिळालेलं सुख पुन्हा किती दिवसांनी निघून जावं वाटतं? असं कधी कोणी नवस बोललाय का देवाला, की देवा आमच्या गावामध्ये कालपासून सप्ताह सुरू झालाय,
सकाळ संध्याकाळ गोडाच्या पंक्ती आहेत, सकाळ संध्याकाळ. तेव्हा आमचं काही म्हणणं नाही देवा, 7 दिवस एवढा डायबिटीस घेऊन जा आणि काला झाला का ब्लड प्रेशरच्या व्याजासकट परत आणून द्या. तुम्हाला 5 नारळाचं तोरण बांधतो. आहे कुणी? आहे का कुणी असा नवस केला का? कुणी करतो का? कोणी करत नाही महाराज. आम्हाला जे दुःख जावं वाटतं ते कायमचं जावं वाटतं आणि आम्हाला जे सुख यावं वाटतं ते कायमचं यावं वाटतं. माझ्या विचारात काही दोष दिसतोय का मला सांगत चला. मी पुन्हा पुन्हा सांगतो, चुकत असलं तर थांबवा मला. तुम्ही थांबवत नाही म्हणून आम्ही शेफारलोय. तुम्हाला स्पष्ट बोलतो मी. तुम्ही कीर्तनकाराचं जसंच्या तसं ऐकून मान डोलवून निघून गेल्यामुळं तर आम्ही तेच तेच सांगायला लागलो. आम्ही विचार करत नाही. तुम्ही अडवत चला, थांबवत चला. पुन्हा सांगतो, सुखाची अपेक्षा आहे. बरोबर बरोबर. दुःख जाऊन सुख यावं वाटतं. बरोबर बरोबर. गेलेलं दुःख पुन्हा कधीच येऊ नये असं वाटतं. बरोबर बरोबर. आलेलं सुख पुन्हा कधीच जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर बरोबर. म्हणजे आमच्या दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी आणि आम्हाला कायमचं सुख मिळावं अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे ना. सगळ्यांची अपेक्षा अशी आहे. मग सगळ्यांची अपेक्षा जर ही असेल तर दुःख कायमचं जाणं आणि सुख कायमचं येणं यालाच वेदांतामध्ये मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे काय असतं? दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला म्हणतात वेदांतामध्ये, याला म्हणतात मोक्ष. आमचं दुःख कायमचं जावं आणि आम्हाला सुख कायमचं मिळावं याला म्हणतात मोक्ष. मग ह्या मोक्ष सगळ्यांना मिळावा वाटतो की नाही? सगळ्यांना मिळावा वाटतो ना. मग जो मोक्ष सगळ्यांना मिळावा वाटतो तो तुकोबाराय तुच्छ म्हणतात. हे तुकोबारायांचं बरोबर आहे का चूक आहे मला सांगा. ऐका, मी पहिल्यांदा बोललोय तुकोबारायांची मागणी चुकीच्या दिशेनं जाणारी आहे असं मला वाटतं आणि त्याच्याकरता मी बोलतो. सुखाची गरज सगळ्यांना आहे. आलेलं सुख कायमचं राहावं, गेलेलं दुःख कायमचं जावं, यालाच जर मोक्ष म्हणायचं असेल तर याची गरज सगळ्या जीवाला आहे. आणि ज्याची गरज सगळ्यांना असते ते जर चुकीचं नसेल तर तुकोबाराय त्या मोक्षाला तुच्छ म्हणतात. हे तुकोबारायांचं बोलणं बरोबर आहे का चूक आहे मला सांगा. बोला आता, बोला. मगापर्यंत चांगले बोलत होता तुम्ही, आता बोला ना. तुकोबारायांचं चुकलं का नाही? काही घाबरू नका हो तुम्ही. काही तुकोबाराय काही करत नाहीत आपल्याला. काही पाप लागत नाही. तुकोबाराय येऊन मारत नाहीत, काही नाहीत. आणि तुकोबारायांनी येऊन आपल्याला मारावं एवढं आपलं पुण्यही नाही. तुम्ही चिंताच करू नका, काही चिंता करू नका. तुकोबाराय चुकले म्हणा, तुकोबाराय नाकारत नाहीत. तुकोबारायांची भाषा चुकली का नाही बोला. ज्या मोक्षाची सगळ्यांना गरज आहे तो मोक्ष तुकोबाराय नको म्हणतात. तुकोबाराय बरोबर का चूक? बर, तुकोबाराय तुमची श्रद्धा मला मान्य आहे. तुकोबारायांबद्दलची तुमची श्रद्धा मला मान्य आहे. त्या श्रद्धेपायी मी तुमच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो, प्रश्न नाही, वाद नाही. तुकोबारायांचं जर बरोबर असेल तर माझं काय चुकलं ते सांगा. माझ्या म्हणण्यात काही, मी जो विचार मांडला तो बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. म्हणजे तुकोबाराय चुकले की नाही? आता काय पंचायत आली. बोला ना, मोकळं बोला, मोकळं बोलत चला, मोकळं बोला. माझ्या विचारात दोष असला मला सांगा, मी पुढच्या कीर्तनापासून बदलून टाकतो चिंतन. माझं चुकलं तर चुकलं ना. मी माणूस आहे, चुकणार, धर्म आहे, मान्य आहे मला. मनुष्य आहे, शेवटी जीव आहे, चुकणार. माझं चुकलं का? सुखाची गरज नाही का? दुःख जाऊन नाही का? गेलेलं दुःख येऊ नये वाटत नाही का? आलेलं सुख जाऊ नये वाटतं का नाही? मग माझं काय चुकलं? माझं काही चुकलं नाही. म्हणजे तुकोबाराय चुकले का नाही? म्हणजे तुकोबारायांचं चुकलं का नाही? म्हणा की काय बिघडलं? बरं ठीक आहे, नाही राहिलं, चला राहिलं तुकोबारायांचं. मी पुढचं बोलतो, ठीक आहे. तुकोबाराय मोक्षाला तुच्छ म्हणतात. तुकोबाराय ज्या मोक्षाची जगाला गरज आहे तुकोबाराय त्याला तुच्छ म्हणतात. तुकोबारायांचं चुकलं. मी म्हटलं तुम्हाला पटत नाही, राहिलं, ठीक आहे. मी पुढे बोलतो. मला सांगा, माणसाला सुखाची अपेक्षा आहे, मान्य आहे. दुःख जाऊन सुखाची अपेक्षा आहे, मान्य आहे. मग एवढं सगळं असून एवढे प्रयत्न करून माणसाला दुःख होतं का?
त्याची अपेक्षा बरोबर आहे, त्याचे प्रयत्न बरोबर आहेत, प्रयत्नाकरता तो दिवस रात्र मेहनत करतोय ते बरोबर आहे, तरी माणसाला सुख आहे का? आहे का? नाही. कुठं चुकलं त्याचं उत्तर सांग. आम्हाला दुःख काय मिळतं याचा विचार करा. ते दुःख का जात नाही याच्या कारणांचा शोध घ्या. मी आपल्याला बोलतो, आम्हाला दुःख होतच कशामुळे? ऐका, वेदांतामध्ये दुःख 3 प्रकारचे: आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. संपलं. 4थ्या प्रकारचं दुःख मानत नाही शास्त्र, तत्वज्ञान मानत नाही. आम्हाला भूक लागली, तहान लागली, दुःख होतं. फार भूक लागली, हो फार भूक लागली. आता कधी कीर्तन सोडतोय देव जाणे, कधी भूक लागली, दुःख होत. ठीक आहे, तहान लागली, दुःख होत. याला म्हणायचं आध्यात्मिक दुःख. आमच्या घरामध्ये चोरी झाली, चोर आले, चोरी करून गेले, कुणीतरी एखादा शत्रू आला, त्याने मारहाण केली, त्याने अमुक शिव्या दिल्या, मनाला दुःख होत. हे जे दुःख आहे याला म्हणायचं अधिभौतिक दुःख. आणि मग काही दुःख असतात ते भूतपिशाच्यातिक दुःख जे असतात, किंवा पत्रिकेमध्ये ग्रहच बरोबर पडले नाही, तो मंगळच आहे, शनीच आडवा आला, अमुकच झालं, तमुकच झालं, हे जे दुःख माणसं बोलून दाखवतात याला अधिदैविक दुःख म्हणतात. याच्या पलीकडे 4थं दुःख नाही. ठीक आहे, हे 3ही प्रकारची दुःख माणसाला का होतात? त्याचं एकच उत्तर आहे. म्हणून एकच उत्तर. दुःख 3 आहेत पण उत्तर एक आहे. 3 प्रश्नाला उत्तर एक. भाकरी का करपली, घोडं का आडलं आणि पानं का सडली? एकच उत्तर, फिरवलं नाही म्हणून. आहे का नाही? भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. भाकरी तव्यावर ठेवली आणि तशीच बाई निघून गेली तर करपणार नाही. त्या भाकरीला फिरवावं लागतं, बरोबर? फिरवलं नाही. घोडं का आडलं, फिरवलं. घोड्याला काय महाराज, जातीवंत जे घोडं असतं ना ते बसत नाही कधी. घोड्याचा सगळा व्यवहार उभ्यानं, ते चारा खाईल उभ्यानं, पाणी पिईल उभ्यानं, त्याला बसणंच माहित नाही. बसलेलं घोडं काही कामाचं नाही. ते घोडं उभं राहिलेलं घोडं चांगलं. बस त्याला देवाने उभे, अहो ते घोडं झोपतं, तेही उभ्या झोपतं. आपण कसं कीर्तनात बसल्या झोपतो की नाही, तसं घोडं उभ्या झोपतं. त्याला बसायची सवय नाही, बसायचं माहित नाही त्याला. बसत नाही ते घोडं. मग ते उभं राहून त्याचे गुडघे सांधे आखडून जातात, म्हणून त्याला रोज फिरवून आणावं लागतं. जर फिरवलं नाही तर त्याचे सांधे आखडून जातात, ऐन वेळेला अडून बसतं. म्हणून घोडं का आडलं, फिरवलं नाही म्हणून. भाकरी का करपली, फिरवलं नाही. आणि पानं का सडली, आता ते पानं खाणाऱ्याला माहिती. पानं खाणारी माणसं करंडी घेतात पानाची, 1-2 पानं आणून, ज्याला सवय आहे पानं खाण्याची, ते पान खायलंय शास्त्र आहे. हो, मला आपल्या वारकरी संप्रदायातल्या फार मोठ्या महाराजांनी हे सांगितलंय, नाव सांगायला हरकत नाही. गुरुवर्य वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर. आबा मला आबाने एकदा सांगितलं मला. आबा म्हणाले, महाराज पान खायला अक्कल लागते, तुम्हाला माहितीये का? त्यावेळेला मी लहान होतो, लग्न वगैरे झालेलं नव्हतं, त्यामुळे पान कधी खाल्लेलं माहित नाही. पान खाऊ, मी म्हणलं पानच कधी खाल्लं नाही आबा मी, तर त्याला अक्कल लागते हे तरी कसं मला माहिती? ते म्हणले, महाराज पानामध्ये सुद्धा नर मादी असते, त्याची जोड काढावी लागते शोधून, आणि ती जोड ज्याला कळते त्याचंच पान रंगतं. आबांनी सांगितलेलं मला. आम्ही त्या पिंपळगाव सिद्धनाथला चाललो होतो आळंदीतून एका गाडीत. त्यावेळेला आबांनी मला सांगितलं, वसंतराव गुरुजी होते, जाधव गुरुजी, ते आमच्या बरोबर होते. असो, पानं ती खालची वर, वरची खाली, पिवळी पडणारी कोणती, सडलेली कोणती, ते फिरवावे लागतात पानं. त्याला पाणी मारावं लागतं, नाही तर पानं सडून जातात सगळी एका जागी ठेवली. भाकरी का करपली, फिरवलं नाही म्हणून. घोडं का आडलं, फिरवलं नाही म्हणून. पानं का सडली, फिरवलं नाही म्हणून. तसं आम्हाला आध्यात्मिक दुःख का झालं, अधिभौतिक दुःख का झालं, अधिदैविक दुःख का झालं, या 3ही प्रश्नाला उत्तर एकच आहे. आम्ही जन्माला आलो म्हणून. आम्ही जर जन्मालाच आलो नसतो तर आम्हाला भूक लागली असती का? आम्ही जर जन्मालाच आलो नसतो तर आमच्या घरी चोरी झाली असती का? आम्ही जर जन्मालाच आलो नसतो तर आमची पत्रिका तयार झाली असती का? वांजेची आले का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा, ज्ञानोबा 15व्या अध्यायात बोलतात नाही का, कशी झाली असती?
या तिन्ही कारणाला, तिन्ही दुःखाला एकच कारण आहे, आम्ही जन्माला आलो म्हणून. मग आम्हाला दुःख पाहिजे का नको? माणसाला दुःख पाहिजे का नको? नको. मग काय करा? जन्मालाच येऊ नका, सगळी पीडा मिटली. अरे पण हे काही उत्तर आहे का? हे उत्तर आहे का? मला सांगा, जन्माला आल्यावर दुःख दूर कसं करायचं हे शिकवाल का जन्मालाच येऊ नका म्हणा? आम्ही जन्माला तर आलोय. काय झालं? उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक मनुष्य सारखा आजारी पडायचा, सारखाच आजारी पडायला. आता आजारी पडायला लागल्या, त्याला इकडं दाखव तिकडं दाखव, सगळीकडे दाखवलं, चांगले मोठमोठे डॉक्टर दाखवले, सगळं झालं. पण ते औषध घेतलं की थोड्या वेळापुरतं बरं वाटायचं, पुन्हा 4-8 दिवसांनी पुन्हा आजारी पडायचं. मग मंत्रतंत्र झाले, हकीम झाले, गंडेदोरे झाले, वैद्य झाले, झाडपाला झाला, जे जे काही उपाय करता येतील ते सगळे उपाय घरच्या लोकांनी केले. काय गुणच येईना त्याला, गुणच नाही. आता काय करावं, काय करावं? एके दिवशी त्यांच्या गावामध्ये एक परदेशात शिकलेला डॉक्टर आला, फॉरेन रिटर्न. परदेशाच्या माणसांचा आपला गैरसमज असा आहे की परदेशात शिकलेले शहाणे असतात. असं काही नसतं. मी परदेशात शिकलेले पुष्कळ मूर्ख बघितले. असं काही नसतं तो परदेशात शिकून आला म्हणजे फार शहाणा आहे, असं काही नसतं. पण लोकांना वाटतं, त्यांना वाटलं परदेशात शिकून आले डॉक्टर, दाखवा दाखवा म्हणल्यानंतर ते गेले डॉक्टरकडे. सांगितलं, डॉक्टर साहेब बघा, आमचे काका सारखे सारखे आजारी पडतात, जरा बघा. त्यांनी नाडीगिडे तपासली. आता डॉक्टरचं तपासणं, जीभ दाखवा म्हणतात, अमुक करा म्हणतात, डोळे पांढरे करून दाखवा म्हणतात, अमुकच करा तमुकच करा, आवाजच काढून दाखवा, हे करा, उलथ करतात, पालथ करतात, आणि मग विचारतात काय होतं. मग एवढं कशाला केलं? पण ती पद्धत आहे. आता त्या शास्त्राची जी ती पद्धत आहे त्याला तपासावं लागतं महाराज. त्याला काय करता? तपासावं लागतं, इलाज नसतो त्याला. तपासणं ते त्यांची पद्धत आहे शास्त्राची, त्याला काय करत. आमच्याकडे एक जण डॉक्टरकडे गेले. ते डॉक्टरला म्हणले, डॉक्टर माझं एक काम. डॉक्टर म्हणले, तुम्ही आधी कपडे काढून झोपा, मला तपासू द्या, मग मी तुम्हाला काय ते सगळं बोलतो. ते म्हणले, नाही एक मिनिट ऐका. ते म्हणले, नाही आधी कपडे काढून झोपा, मी बोलतो तुम्हाला. ते म्हणले, अर्धा मिनिट ऐका. ते म्हणले, नाही तुम्ही आधी कपडे काढा, इथं झोपा, मला तपासू द्या, मग मी बोलतो तुमच्याशी. त्यांनी कपडे बिपडे काढले, अडकवले, सगळं झालं. तपासलं त्याला, तपासलं, उलट केलं, पालत केलं, तपासलं, विचारलं काय होतंय. तो म्हणला, काहीच नाही, काहीच नाही, अजिबात काही नाही. तो म्हणलं, मग कशाला आला. तो म्हणला, तेच सांगत होतो, मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायची होती, विनाकारणच तपासलं, त्याला घेणं नाही देणं. शास्त्र आहे, आता त्याला काय करता, इलाज नाही. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तपासणार आणि मगच बोलणार. काही न बोलता, काही न तपासता औषध देणारा एकच डॉक्टर मी बघितलाय मला, कीर्तनात सांगायला हरकत नाही. हो, काही न विचारता, काही प्रश्न न विचारता औषध देणारा एकच डॉक्टर मी पाहिलाय, जनावराचा. तो कधीच म्हशीला म्हणत नाही रात्री काय खाल्लं होतं तुम्ही म्हणून. ज्याला असं वाटतं की डॉक्टरने आपल्याला काही न विचारता औषध द्यावं, त्याने तिकडे जावं. आमचं काही म्हणणं नाही, पण डॉक्टर आहे तो विचारणारच. डॉक्टरने त्याचे सगळे कागदपत्र बघितले, सगळं बघितलं, तपासलं त्याला, आणि तपासून नातेवाईकांना सांगितलं, तुमचे काका सारखे सारखे का आजारी पडतात मला कळालं. इतकं बरं वाटलं, रोगच कळत नव्हता. हा म्हणतो मला रोग कळाला, फार बरं झालं. ते म्हणले, काय डॉक्टर साहेब सांगा, का आमचे काका आजारी पडतात. तर म्हणाला, मी सगळं तपासलंय, मला सगळं कळालंय, तुमचे काका सारखे सारखे आजारी पडतात याला एकच कारण आहे, हे जिवंत आहेत म्हणून. तुम्ही यांना मारून टाका, ह्याच्या पुढे आजारी पडायचेच नाही. आता मारून टाकणं हा उपाय आहे का हो त्याच्यावर? तुम्ही जन्मालाच येऊ नका म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही, हे सांगणं काही उत्तर आहे का त्याच्यावरचं मला सांगा. मग बाकी काही असलं तरी माणसाला सगळी दुःख का प्राप्त होतात? तो जन्माला आला म्हणून. आणि माणसाच्या सगळ्या सुखाचं मूळ कारण काय तर मोक्ष. बरोबर? मोक्ष म्हणजे सगळी सुख आहेत आणि जन्म म्हणजे सगळी दुःख आहेत. इथपर्यंत बरोबर आहे? बरोबर आहे. मग आम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख पाहिजे. सुख, सगळी सुख म्हणजे मोक्ष आहेत आणि सगळं दुःख म्हणजे जन्म आहे. मग दुःख टाकावं आणि सुख मिळवावं का दुःख मिळवावं आणि सुख टाकावं? सुख मिळवावं आणि दुःख टाकून द्यावं. बरोबर? मग असं जर असेल तर सगळ्या सुखाचं कारण असणारा जन्म टाकला पाहिजे आणि सगळ्या सुखाचं साधन किंवा सगळ्या सुखाचं स्वरूप असणारा मोक्ष मिळवला पाहिजे. बरोबर आहे? मोक्ष मिळवला पाहिजे
आणि जन्म बोला ना, मोक्ष मिळवला पाहिजे आणि जन्म टाकला पाहिजे, बरोबर. मोक्ष मिळवावा आणि जन्म टाकावा हे जर सगळ्या जगाला मान्य असेल तर तुकोबाराय नेमकं उलट म्हणतात. मोक्षाला तुच्छ म्हणतात आणि जन्म मात्र पुन्हा पुन्हा मागून घेतात. अभंगाच्या पहिल्या मोक्ष पदे तुच्छ